नमस्कार. झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे पुण्यात खाकीतील देवदूत. डीसीपी संदीप भोजी भाकरेंनी गोल्डन आवरमध्ये वाचवला जीव. सीपीआर देऊन तरुणाला दिले पुनर्जीवन. पुणे, काही सेकंदांचा उशीर झाला असता तर, या वाक्याची प्रचिती आज पुणेकरांनी अनुभवली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भोजी भाकरे यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या तरुणाचे प्राण वाचवले. काय घडले नेमके? गुरुवारी दुपारी पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावर एक तरुण अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. बघ्यांची गर्दी जमली, मात्र कुणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हते. त्याच वेळी तिथून जात असलेले डीसीपी ट्रॅफिक डॉक्टर संदीप भोजी भाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ तरुणाची नाडी तपासली. श्वासोच्छवास बंद झाल्याचे लक्षात येताच सीपीआर, छातीवर दाब देऊन कृत्रिम श्वासोच्छवास सुरू केला. सुमारे 2 ते 3 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाने हालचाल केली व श्वास घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली व तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की गोल्डन आवरमध्ये मिळालेल्या सीपीआरमुळेच तरुणाचे प्राण वाचले. हे माझे कर्तव्य आहे. डीसीपी भोजी भाकरे याबद्दल बोलताना डीसीपी भोजी भाकरे म्हणाले, वर्दी घातली की फक्त कायदा सुव्यवस्था नाही तर माणुसकी जपणे हे पहिले कर्तव्य आहे. त्या तरुणाच्या जागी माझा भाऊ असता तर? हा विचार करून मी केलं. प्रत्येक नागरिकाने सीपीआर शिकून घ्यावे, जेणेकरून असे जीव वाचू शकतील. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव. पुणे पोलीस दलाच्या या शौर्याला आणि सेवाभावी वृत्तीला मनपूर्वक सलाम, अशी कॅप्शन दिली आहे. नेटकऱ्यांनी खरा सिंघम, खाकीतील देवदूत, सल्यूट सर अशा कमेंट्स देत डीसीपी सरांचे कौतुक केले आहे. पोलीस आयुक्तांकडून दखल. पुणे पोलीस आयुक्तांनी देखील डीसीपी भोजी भाकरे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले असून इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर प्रशिक्षण सक्तीचे करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.